संबंधित खरेदीदार आणि संबंधित दुय्यम निबंधक अधिकारी यांना कुठेतरी वाचवण्यासाठी हे खटाटोप केलेलं आहे। याच बाबासाहेब वाघमोड्यांची कारकीर्द ही अतिशय भ्रष्टाचाराने बरबटलेली कोल्हापूर जिल्ह्यात झालेली आहे। अभिनिर्णय प्रकरणांमध्ये सुद्धा स्वतःच्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन उद्योग केलेले आहेत आणि त्यामध्ये शासनाचा मुद्रांक कसा कमी होऊन स्वतःचा आर्थिक फायदा कसा होईल या पद्धतीने त्यांनी कामकाज केलेले आहे। मी गेले 3 दिवस झाला आमरण उपोषणासाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बसलेलो आहे, पण प्रशासनाची कुठलीही दखल घेण्यात झालेली आहे। सदरचा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे आणि गांभीर्याचा आहे। शासनाकडे सदर गारगोटी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामधाम होते ते विकल्या कामी सदर शासनाने एक समिती गठीत केली होती आणि या समितीमध्येच आपले सहजिल्हा निबंधक तथा मुख्य मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे आणि पुणे ग्रामीण जिल्हा निबंधक देशपांडे साहेब यांनी गारगोटी दुय्यम निबंधक व्ही कुंभार यांना वाचवण्यासाठी शासनाला खोटा अहवाल व दिशाभूल करणारी माहिती दिली ती अशी की सदरच्या दस्तामध्ये संबंधित जागेचा 7-12 उतारा जोडला होता। त्या उतारामध्ये इमारत पड हे असताना देखील तिथं कोणत्याही इमारत पडचा मुद्रांक शुल्क भरून घेतला नाही आणि शासनाच्या महसुलात त्यामुळे तूट झाली। हे चौकशी कामी सखोल चौकशी करणे गरजेचे असताना सुद्धा याला कुठेतरी संगनमताने संबंधित खरेदीदार आणि संबंधित दुय्यम निबंधक अधिकारी यांना कुठेतरी वाचवण्यासाठी हे खटाटोप केलेलं आहे। याच बाबासाहेब वाघमोड्यांची कारकीर्द ही अतिशय भ्रष्टाचाराने बरबटलेली कोल्हापूर जिल्ह्यात झालेली आहे। यांच्या आधिपत्याखाली असलेल्या मुद्रांक जिल्हाधिकारी इथे अभिनिर्णय प्रकरणांमध्ये सुद्धा स्वतःच्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन उद्योग केलेले आहेत आणि त्यामध्ये शासनाचा मुद्रांक कसा कमी होऊन स्वतःचा आर्थिक फायदा कसा होईल या पद्धतीने त्यांनी कामकाज केलेलं आहे। त्याचप्रमाणे चुकवलेल्या मुद्रांक प्रकरणामध्ये सुद्धा यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाचा महसूल लाखो रुपयांचा महसूल बुडवलेला आहे। त्याचप्रमाणे करवीर दुय्यम निबंधक तसेच इचलकरंजी दुय्यम निबंधक येथील असलेल्या कार्यालयांच्या सुशोभीकरणाच्या कामकाजासाठी सुद्धा यांनी निविदा प्रक्रियेत मोठा घोळ केलेला। यासाठी मी माहिती अधिकार अधिनियमानुसार अर्ज टाकले होते, त्यांना कुठले तरी तक्रार कारण देऊन ते गो बॅक केलेले त्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर न येण्यासाठी। त्याचप्रमाणे कुठल्या तरी कार्यालयांची चौकशी लावायची, परंतु पूर्ण कोल्हापूर जिल्हा यातील दुय्यम निबंधक कार्यालयांची चौकशी तपासणी करण्याबाबत मी आज आमरण उपोषणासाठी मागणी केलेली आहे आणि या सर्व गारगोटीसारख्या ज्वलंत गंभीर प्रश्नासाठी या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करून यांना शासन सेवेतून बडतर्फ करण्यात यावी या मागणीसाठी मी आज संबंधित माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बसलेले व याचे निवेदन माननीय मुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री, माननीय गृहराज्यमंत्री, त्याचप्रमाणे पालकमंत्री आणि कलेक्टर साहेब यांना सुद्धा दिलेले आहेत। तसेच माननीय IGR यांच्याकडे सुद्धा संबंधित निवेदन दिलेले आहेत, परंतु प्रशासनाने गेंड्याची कातडी परिधान केलेली आहे। ते कुठल्याही पद्धतीचं आज 3 दिवस झाले तरी चौकशी समिती नेमण्यात झालेली किंवा कुठलीही कारवाई करण्यात आलेली आहे।